तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज चाललो आहे आपण कातरण गावामध्ये. तर तिकडे शंभू महादेवाचा मंदिर आहे. तो पण त्याचा गाभारा आहे ना, तो जांभ्या दगडामध्ये कोरलेला आहे. तर कातरण गावामध्ये जातोय आपण. तर आता निघालोय, बाईकने जातोय बघा. आणि इकडे भातशेती पूर्ण लावून झालेली आहे. तर आता पूर्ण हिरवागार वाटतोय बघा. चला तर आता निघूया. बघूया आता रस्त्यात काय बघायला भेटते. तर चला. तर आता आपण इकडनं आलो आणि हा फोपळवणी फाटा इथे. इकडे भडवळे आणि फोपळवणी इकडे आहे. कातरणला पण जायला इकडनंच रोड आहे, पण इकडनं थोडा खराब आहे, पण म्हणून आपण इकडनं जातोय. हा करंजाळी आणि पावनळला रोड गेला, ह्याच रोडला आहे तो मंदिर. तर इकडनं चांगला रोड आहे, तर आपण इकडनं जातोय. तर चला जाऊया. तर आत्ता आपण पोचलो करंजाळीमध्ये. इकडे पुढे आहे करंजाळी आणि इकडे लागते आपल्या करंजाळी गावचं गावदेवी मंदिर. बघताय छान असं. आणि इकडे त्यांची सान आहे, पालखी बसते इथे. तर आता बघूया पुढे आपल्याला काय अजून बघायला भेटते. तर चला. तर आपण करंजाळी गाव सोडून आता पुढे आलो आणि इकडे हा पावनळ गाव लागलाय पुढे. तर इकडून घर आपल्याला बघायला भेटतात बघा. इकडे खाली पावनळ गाव आहे इकडे असा पूर्ण. तरी बघा इकडे आपल्याला घर बघायला भेटते बघा. तर पाऊस पण थोडा थोडा लागतोय, सकाळपासून भरपूर होता. तर इकडे या बाजूला बघताय धुका पडलेला आपल्याला बघायला भेटतोय बघा. तर तिथे पण जाऊया आपण, बघूया तिथून कसा दिसतोय व्ह्यू. तिथून आहे ना आपण रिटर्न आलो. तिथून आपल्याला धुका दिसला इकडे पाठीमागे. इकडे डोंगर आहेत तिकडे. तर तिथे आपण जाऊन बघूया कसा व्ह्यू दिसतोय. इथे बघताय पावसामुळे असा धुका पडलेला आपल्याला बघायला भेटतोय. मोबाईलमध्ये एवढा क्लिअर नाही दिसत, पण समोरून दिसतोय जरा. तर इकडे जाताना मगाशी मोर ओरडत होता. तर आता पूर्ण हिरवागार वाटतं इकडं. बघा ही रानातली, आता आवाज आला असेल की नाही माहिती नाही, पण ही रानातली कोंबडी ओरडली आता. मगाशी इकडे मोर ओरडत होता. तर हा इकडे करंजाळी गाव आहे. इकडून घरं एवढी दिसत नाही. तर आता जाऊया पुढे. तर इथे बघताय आपल्याला पावनळ गावचं ग्रामदेवता मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे. ते लिहिलेलं आहे श्री ग्रामदेवता मंदिर पावनळ कोंडवाडी. तर आता इथे पुढेच 5 मिनिटावर शंभू महादेवाचं मंदिर आहे. तर आता पोचू. चला. इकडे पुढे आलो आणि आपल्याला बघायला भेटते इथं जांभ्या दगडाची खाण. इकडे पण दगड काढलेले आहेत बघा, पण आता ती पावसामुळे बंद आहे. तरी जांभ्या दगडाची खाण इकडे बघायला भेटते. चला पुढे. तर फायनली आपण पोचलोय मंदिराजवळ. तर माझ्या मागे बघताय शंभू महादेव मंदिर. तर इकडे बघा, इकडे वरती कातरण गाव आहे आणि ह्या बाजून आपण आलो पावनळकडून. आणि मंदिराच्या बाजूलाच बघताय एक नदी वाहते. हे बघा. स्वच्छ पाणी आहे आणि नदीच्या साईडला शंभू महादेवाचं मंदिर. आणि इथे एक आंब्याचं झाड आहे बघताय इथे. आणि मंदिराच्या वरती बघा, वरती एकदम कळस असतो ना, तिथे शिवलिंग आपल्याला बघायला भेटते. हे बघा इथे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर आता आतमध्ये जातोय, दर्शन घेऊया आपण.
तर सर्वात आधी आपल्याला नंदी बघायला भेटते इथे, आणि इकडेच बघताय हा जांभा खडक आहे. तर पूर्ण गाभारा आहे ना, तो जांभ्या दगडामध्ये कोरलेला आहे. बघताय इकडे. तर आत्ताच पूजा करून गेले बघा. असा पूर्ण गाभारा आहे. तर दर्शन वगैरे घेतलं आहे आपण. आता आपण आजूबाजूने बघूया. तर इकडेच आपल्या महाराजांची प्रतिमा बघायला भेटते, आणि इकडे आपला गणपती बाप्पा. तर मी एका व्हिडिओमध्ये बघितलेल्या इथे मूर्त्या होत्या, त्या आता इथे नाही आहेत. हा बघताय जांभा खडक. पूर्ण जांभा खडक आहे. तर पूर्ण जांभा खडकाच्या आतमध्ये गाभारा कोरलेला आहे. तर आतमध्ये तर मंदिराच्या बाजूनेच इकडे नदी वाहते बघता. इकडे स्वच्छ पाणी आहे. आता मंदिराच्या आजूबाजूने बघूया. तर इकडे बघताय आपल्याला जांभा खडकच बघायला भेटतोय. हो का, इकडे बघा पूर्ण जांभा खडक आहे इकडं. आता त्या बाजून जाऊया. मंदिराच्या ह्या बाजूला बघता, इकडे मंदिराचा स्टेज आहे. इकडे महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो. तर इकडे पण बघताय जांभाच आपल्याला बघायला भेटतोय, खडक, जांभा खडक. तर इथून ते तिकडे पण आहे जांभा खडक. पूर्ण हा जांभा खडकच आहे मंदिराच्या आजूबाजूला, म्हणजे पाठीमागं, मंदिराच्या पाठीमागं पूर्ण जांभा खडक आपल्याला बघायला भेटतोय. तर मी आता निघतच होतो, आणि इथे बघताय हा बोल्डू पक्षी आहे. तर तो गाडीच्या आरशावर बसलाय, आणि त्याचा चित्र समोर तो आरशात बघतो, तर त्याचा चित्र दिसतोय. तो त्याला चोच मारतोय. बहुतेक त्याचा पार्टनर वगैरे हरवला असेल किंवा एक्सपायर झाला असेल, त्याच्यामुळे तो असा करतोय. बघा मगाशी इथे गाडी होती तेव्हा पण तो तसाच बसलेला, मी आलो तेव्हा. तर आता निघालो आपण घरी, दर्शन घेऊन निघालो घरी. तर दापोली आणि खेड तालुक्यामधले आपण मंदिर एक्सप्लोर करतोय.
तर त्यापैकी हा एक मंदिर होता, तो कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण असे भरपूर मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा मंदिर तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.